नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला या कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची चटणी. ती खूप दिवस चालते, प्रवासात देखील छान ऑप्शन आहे. चला तर करूया मग. मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे. मी थोडी जास्तीची करते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यावी. कढई गॅसवर ठेवली. मंद गॅसवर सगळे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे. गॅस मंदच असावा. हाय फ्लेमवर भाजल्यास शेंगदाणे बाहेरून काळे होतात, पण मग ते कुरकुरीत होत नाही. त्यामुळे कमी गॅसवरच शक्यतो शेंगदाणे भाजावेत. शेंगदाणे भाजायला मला 10-12 मिनिट लागले आहेत. मी थोडी चटणी जास्तीची करते, कारण की मला जास्त दिवस होते. मुलांना टिफिन देण्यासाठी पण सकाळच्या गडबडीत मला चटणी देते मी. जेवणामध्ये पण चटणी खातात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यावी. मी यामध्ये दुसरं काही साहित्य वापरत नाही. फक्त शेंगदाण्याची चटणी करते. काही लोक याच्यामध्ये खोबरं वापरतात, तीळ वापरतात. मी प्लेन शेंगदाण्याची चटणी करणार आहे. सोलापूर भागाकडे ही चटणी मिळते. बघा शेंगदाणे कसे भाजले जातात. कमी कमी गॅसवरच भाजावं. कमी गॅसवर भाजल्याने शेंगदाण्याचे टरफले निघण्यास सहज मदत होते. आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत. थोडे गार करून घ्या शेंगदाणे. गार केल्याने मिक्सरच्या भांड्याला शेंगदाण्याचा कूट चिटकत नाही. गरम गरम ग्राइंड केल्याने तो कूट चिटकून जातो. शेंगदाण्याची चटणी मऊ होत नाही व्यवस्थित. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं घेणार आहेत. मी अर्धी वाटी जिरं घेतलं आहे. माझ्या शेंगदाण्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे अर्धी वाटी लसूण घेतला आहे. जिरे लसूण मी एकत्र वाटून घेणार आहे. शेंगदाणा बरोबर वाटणार नाही मी. बघा जिरं आणि लसूण आपलं वाटून झालं आहे. मला शेंगदाणे थोडे जाडसर आवडतात चटणीमध्ये, म्हणून मी जिरे आणि लसूण वाटून घेतलं आहे. ते एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता आपण शेंगदाण्याचे टरफले काढून घेऊ. शेंगदाणे हाताने जेवढे चोळता येतील तेवढे चोळावे. चोळल्याने त्याचे टरफले निघतात. थोडेफार राहिलेत, आपण एका पिशवीमध्ये ते टाकूया. जी बाजाराला साधारण आपण पिशवी घेतो, मार्केटमध्ये मिळते तशी कापडी पिशवी घ्यावी. त्यामध्ये सगळे शेंगदाणे टाकले आणि 4-5 वेळेस साल जमिनीवर जोरजोरात आपटावे. त्याच्याने साल निघण्यास पूर्ण मदत होते. पूर्वी बाया पोतीवर करायच्या. ज्यूटचं पोतं असतं बघा, त्याच्यावर टाकून रगडायच्या, त्याच्याने साल निघायचे. आता हे बेस्ट ऑप्शन आहे, घाण पण होत नाही. शेंगदाण्याचे 2-2 तुकडे पण झाले आहेत. तर छान ती टरफले काढून घेऊ आपण. ही ट्रिक जुन्या बायांना सगळ्यांना माहिती असेल. याच्याने आपला वेळ वाचतो, काम देखील वाचतं. मी सगळी टरफले काढून घेतली आहे. तर टरफले काढल्यानंतर आपण हे शेंगदाणे थोडे जाडसरच मिक्सरला वाटूया. मला बारीक चटणी आवडत नाही. बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकले आहे. त्यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकावं. मी 1 चमचा लवंगी तिखट टाकले, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकली आहे. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट वापरावे. मी ही लाल मिरची वापरत नाही. आता आपण दळून घेतलेलं लसूण आणि जिऱ्याचं मिश्रण टाकावं 1 चमचा. मी 2 भागात चटणी वाटण करणार आहे, त्यामुळे मी मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे. बघा किती छान. हे मीठ एक मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकावं. शेंगदाणे गार असल्यामुळे मिठाचं पाणी होत नाही. मीठ देखील चवीनुसार टाकावं. अशी जाडसर पूड फिरवून घ्यावी मिक्सरमध्ये. खूप छान होती ती चटणी. आता दुसरं मिक्सरचं भांडं लावूया. त्यामध्ये देखील मी अर्धे शेंगदाणे घेतले, 1 चमचा जिरं लसूणचं वाटण घेतलं आहे. लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि पुन्हा पल्स मोडवर मिक्सर फिरवावे. जास्त बारीक करून हे शेंगदाणे जाडसरच छान लागतात चटणीमध्ये. छान झाली आपली चटणी. चवीला देखील अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. स्टोरेज करून ठेवा. ही चटणी महिनाभर सहज जाते. शेंगदाणे आपण कमी गॅसवर भाजल्यामुळे, खमंग भाजल्यामुळे ही चटणी खराब होत नाही.
लाल काश्मीरी मिरची वापरली मी यामध्ये जास्त कलर येण्यासाठी. याची देखील पूड करून घेऊ. सगळ्या चटणीमध्ये मिक्स करू. आता आपण याला तेलाची फोडणी देणार आहोत. तेलाची फोडणी दिल्यामुळे आवश्यक वेगळं तेल घ्यायचं नसतं. कच्चं तेल लागतं ते. काही जण कोरडी चटणी घेतात, वरून कच्चं तेल टाकून खातात. मी तसं करणार नाही. मी तेल कडकडीत तापून घेणार आहे. सगळ्या चटणीत एकदमच टाकणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकावं. मी अर्धा किलोची एकदमच करून घेते चटणी. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. खूप दिवस देखील टिकते. कधी आपण थालीपीठ केले, धपाटे केले किंवा डोसे केले त्याबरोबर लवकर देता येते. वेळ देखील वाचतो आपला त्यामध्ये. सकाळच्या घाई गडबडीत मुलांना छान हे ऑप्शन आहे. नुसतं वरण भाताबरोबर तोंडी लावायला देखील ही चटणी खूप छान लागते. बघा किती छान टेक्स्चर दिसते चटणीचं आपलं. आता आपण याला फोडणी देऊया. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझं कुकिंग चॅनल नवीन असल्यामुळे मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. मी तेल टाकून घेतलं आहे कडकडीत तापून. ते तेल सगळ्या चटणीला मिक्स करून घ्यायचं.